नमस्कार, मी आज बनवणार आहे उपमा। त्यासाठी इथे मी आता 1 वाटी रवा घेते। आता गॅसवर मी कढई ठेवते। आता पहिल्यांदा मी रवा भाजून घेते। भाजून घेतलं तर शिरा किंवा उपमा एकदम असा छान बनतो। जास्त असं चिकट वगैरे नाही बनत। माझा रवा आता छान खरपूस भाजून झालेला आहे। मी रवा आता ताटात काढून घेतलेला आहे। थोडंसं थंड करून घेते। थंड झालेला आता गॅसवर मी परत कढई ठेवली आहे। तेल टाकते। झालंय, मोहरी टाकते। मोहरी तडतडली आहे, आता मी कांदा टाकते। चार 5 कढीपत्त्याची पानं टाकते। हिरव्या मिरच्या टाकते। किती तिखट पाहिजे असेल तेवढा घ्यायच्या। आता मी टोमॅटो टाकते। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। आता मी थोडीशी हळद टाकते। हळद ऑप्शनल आहे, टाकायची असेल तर टाका। टोमॅटो नरम झालेला आहे, आता मी पाणी टाकते। मी 1 वाटी रवा घेतलेला, आता एवढंच 3 वाटी पाणी घेते मी। चवीनुसार मीठ टाकते। 1 चमचा मीठ घेतलंय मी। गॅस फास्ट करून अशी छान अशी मोठी उकळी येऊन द्यायची। उकळले, आता गॅस मी एकदम स्लो करते। आता हळूहळू करून मी ह्याच्यात रवा टाकते। रव्याच्या गुठळ्या नाही होऊन द्यायच्या। गॅस मी एकदम स्लो करून आता झाकून शिजवून घेते। छान असा माझा उपमा तयार झालेला आहे। उपमा छान असं आलटून पलटून घेते व्यवस्थित। उपमा छान आलटून पालटून झालेला आहे। आता मी वरून थोडीशी परत कोथिंबीर टाकते आणि हलवून घेते। उपमा मी प्लेटमध्ये काढून घेते। माझा उपमा तयार झालेला आहे। उपम्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। बाय, टेक केअर।